कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी। मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में। मन मेरा भूल गया तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में। हो मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में। सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में। बंसी बजा दे मुरली सुना दे, बंसी बजा दे मुरली सुना के चरणों में ले ले बंसी वाले हो, मुरली वाले, मुरली वाले हो, मुरली वाले, बंसी वाले मुरली वाले। काली काली हो हरि बोल। बदनाम रे वो तो राधा गई बदनाम रे, वो तो राधा हो गई बदनाम रे, वो तो राधा गई बदनाम रे। तेरे बिन हो गया मन मेरा बावरे, मन हो गया मन मेरा बारे, तेरे बिन हो गया मन मेरा बावरे। तेरे बिन हो गया मन मेरा बारे। दास नारायण चरण में ले ले, दास नारायण हो गया पावन चरणों में ले ले, बंसी वाले ओ मुरली वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, बंसी वाले ओ हरि बोल। काली 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 बंसी वाले ओ बोले वाले। ओ बंसी बजा दे मुरली सुना दे, बंसी बजा के मुरली सुना के सीने से लगा ले, बंसी वाले हो मुरली वाले, बंसी वाले हो मुरली वाले, वाले हो मुरली वाले। मैं तो शुद्ध बुद्ध कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में। ज्योति जगा दे प्रीति ला
लगा दे, चरणों में ले ले बंसी वाले, ओ मुरली वाले। बंसी वाले हो मुरली जय हो जय हो। त्या गोपिका सर्व विसरून गेल्या होत्या सज्जन हो. कृष्ण दिसत होता फक्त. माझ्या कृष्णानं त्या गोपिकांना सांगितलं की मी तुमच्या सोबत रास लीला करतो, परंतु कधी? शरद पौर्णिमेच्या रात्री. शरद पौर्णिमेची रात्र सज्जन हो, ज्याला आपल्याकडे कोजागिरी पौर्णिमा म्हणतो आपण. तो दिवस आलेला आहे पहा. एक दिवस माझ्या कृष्ण परमात्म्याने मधुर सुंदर एक दिवस कृष्ण परमात्म्याने कुंजवनामध्ये, ऐका लक्ष द्या, कृष्ण परमात्मा कोणाच्याही बरोबर रास लीला करत नाही. तन मन आणि आपलं संपूर्ण जीवन जोपर्यंत भगवंताच्या चरणी आपण समर्पित करत नाही तोपर्यंत परमात्मा रास लीला करत नाही. त्या रास लीलेचा आनंद ब्रह्मदेवाला नाही, रास लीलेचा आनंद भगवान विष्णूला नाही, आणि रास लीलेचा आनंद सज्जन हो भोलेनाथांना सुद्धा भेटत नाही. अद्भुत असा आनंद आहे तो रासलीलेचा. तो फक्त कृष्ण परमात्म्याने तो आनंद गोपिकांना दिला. एक दिवस कृष्ण परमात्म्याने सुंदर मधुर बासुरी वाजवली. आपल्या बासुरीचे सुंदर मधुर स्वर कृष्णानं छेडले मध्यरात्रीच्या वेळेला. ऐका लक्ष देऊन ऐका. मध्यरात्रीच्या वेळेला कृष्णानं आपल्या बासुरीचे मधुर स्वर छेडलेत. गोपिका झोपलेल्या आहेत. सुंदर आवाज त्या बासुरीचा कानावर आला. बासुरीचा आवाज कानावर आल्याबरोबर सज्जना हो सगळ्या गोपिका उठल्या. ज्या दिशेनं आवाज येतोय त्या दिशेनं धावू लागल्या. सगळ्याच्या सगळ्या गोपिका आल्यात आणि येऊन माझ्या कृष्ण परमात्म्याच्या जवळ आल्या. जशा आल्या गोपिका तसं कृष्णानं त्यांचं स्वागत केलं. स्वागतम वो महाभाग प्रियम किम करवाणि वह ब्रजशाणामयं कश्चित् ब्रूतागमन कारणम. स्वागत केलं कृष्ण परमात्म्याने सगळ्या गोपिकांचं. आणि जसं सज्जन हो गोपिका आल्या बरोबर स्वागत केलं. बसल्या गोपिका येऊन आणि बसल्या बरोबर कृष्णानं विचारायला सुरुवात केली, गोपिकांनो रजन्येशा घोर रूपा घोर सत्वा निवेशिता. ए गोपिकांनो, अरे या मध्यरात्रीच्या वेळेला तुम्ही इथं काय करता? अरे तुम्ही तर एक पतिव्रता स्त्री आहात. पतिव्रता स्त्रीने पतिव्रता स्त्रीने अशा या मध्यरात्रीच्या वेळेला आपल्या पतीजवळ असावं, नाही की परपुरुषाजवळ. खुशाल आपल्या पतीला घरी ठेवून माझ्याकडे आलात एका परपुरुषाकडे, तेही या मध्यरात्रीच्या वेळेला. सापाची भीती वाटली नाही, जंगली प्राण्याची भीती तुम्हाला वाटली नाही, अंधाराचा विचार तुम्ही केला नाही, आणि या भयंकर मध्यरात्रीमध्ये, घनघोर काळ्या रात्रीमध्ये माझ्यासारख्या एका परपुरुषाकडे आलात. अरे काही लाज आहे का नाही तुम्हाला? अरे तुम्ही एक पतिव्रता स्त्री आहात. पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीजवळ मध्यरात्रीच्या वेळेला असावं, नाही की परपुरुषाजवळ.
तुम्हाला माहितीये, अरे नारीने जर आपल्या जीवनामध्ये आपल्या पतिव्रता धर्माचं पालन केलं तर केवढी मोठी ताकद तिच्या जीवनात निर्माण होते. तुका म्हणे पतिव्रता जिची देवावरी सत्ता, देवावर अधिपत्य गाजवण्याची ताकद त्या नारीच्या जीवनामध्ये पतिव्रता धर्माच्या पालनानं येते. कृष्ण परमात्मा गोपिकांना सांगू लागला, एका गोपिकानं दोघ जण पती पत्नी होते. दोघांचं एकमेकावर नितांत प्रेम होतं. पत्नी पतिव्रता होती. एक दिवस पती ड्युटी करून घरी आला. जसा आला तसा थकलेला भागलेला तो सिनलेला पती आला तसा पत्नीच्या मांडीवर पलंगावर बसून त्यानं डोकं टेकवलं, त्याला झोप लागली. थोड्या वेळानं त्यांचं 1-1.5 वर्षाचं लेकरू लहान बाळ त्या पलंगावरून हळूच खाली उतरलं आणि अंगणाच्या दिशेने जाऊ लागलं. अंगणामध्ये, घराच्या अंगणामध्ये एक यज्ञ पेटलेला होता. त्या पेटलेल्या यज्ञाच्या दिशेने ते बालक जाऊ लागलं. त्या आईनं पाहिलं, माझं बाळ त्या यज्ञाच्या दिशेनं चाललंय, काय करावं कळेना तिला. मनामध्ये सज्जन हो जीवाची घालमेल सुरू झाली. पटकन जाऊन पळत जाऊन त्या बाळाला उचलून परत मागे आणावं, तर आपल्या पतीची झोपमोड होते. पती मांडीवर डोकं टेकून झोपलाय. एकीकडे पतिव्रता धर्म आहे आणि एकीकडे पुत्राचं वात्सल्य आहे. काय करावं कळेना. शेवटी तिनं डोळे बंद केले. त्या पतिव्रतेनं मनात विचार केला, भविष्यात मुलं कितीही होतील, पण एकदा का माझा पतिव्रता धर्म नष्ट झाला तर तो पुन्हा कधीच भेटणार नाही. डोळे बंद केले सज्जन हो त्या पतिव्रता स्त्रीने. ते बालक गेलं यज्ञाच्या दिशेने. थोड्या वेळानं या पतीला जाग आली. पती उठून बसला. पाहतो तर बाळ दिसत नाही. पत्नीला विचारलं, ग आपलं बाळ? त्या आईच्या डोळ्यातून पाणी आलं. ती म्हणू लागली, आपलं बाळ माझ्या डोळ्यासमोर आपल्या अंगणामध्ये यज्ञाच्या दिशेनं गेलंय. आता ते राहिलं नसेल, जळून खाक झाला असेल, राख झाली असेल त्या बाळाची. दोघं मायबाप सज्जन हो लगबगीने ते पती पत्नी उठले, धावत पळत गेले. अंगणात जाऊन पाहतात तर खरंच ते बालक सज्जन हो त्या यज्ञामध्ये पडलेलं होतं. ते बाळ यज्ञात पडलं होतं. कृष्ण परमात्मा गोपिकांना सांगू लागला, गोपिकांनो ते बाळ यज्ञात पडलेलं होतं, पण लहान लहान छोटे छोटे बालक आपल्या हातामध्ये फुलं घेऊन जसं खेळतात, त्या पेटलेल्या यज्ञात उभं राहून हातात पेटलेले कोळसे घेऊन ते बाळ खेळत होतं. अग्नी सुद्धा त्या बाळाला जाळू शकला नाही, कारण त्या नारीनं आपल्या पतिव्रता धर्माचं पालन केलं. अरे एवढी मोठी ताकद पतिव्रता धर्मात. खुशाल, अरे खुशाल आपल्या पतीला सोडून माझ्यासारख्या एका परपुरुषाकडे आलात. गोपिकांनो, त्या सुद्धा गोपिका होत्या. त्या म्हणल्या, देवा अरे पागल आहोत म्हणून नाही आलोत, वेड्या आहोत म्हणून नाही आलोत. अरे आहोत आम्ही पागल, आहोत आम्ही वेड्या. अरे लागलंय वेड आम्हाला, तुझं लागलंय जगाचं नाही, संसाराचं नाही देवा. मैं तो सुध बुध कोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में. हे देवा, अरे पागल झालोत आम्ही तुझ्यासाठी. मीराला विचारलं, मीरा म्हणते, हो झाले मी पागल. देवासाठी पागल व्हावं सज्जन हो, ज्याप्रमाणे गोपिका पागल झाल्या हो देवासाठी. लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो गई, दीवानी हो दीवानी, दीवानी हो गई. तेरे नाम से मशहूर जिंदगानी हो गई, तेरे नाम से मशहूर जिंदगानी हो गई. कहते हैं
पागल झाल्या होत्या गोपिका देवासाठी. ऐका सज्जन हो, काय म्हणल्या गोपिका? कृष्णाने ज्या वेळेला त्या गोपिकांना पतिव्रता धर्माचं पालन करण्यासाठी त्या पतिव्रता धर्माचं महत्व सांगितलं, काय उत्तर दिलं असेल गोपिकांनी? ऐका ना सज्जन हो, लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. जर तुम्ही उत्तर दिलं तरच पुन्हा पुढे कथा सुरू राहणार आहे. गोपिका म्हणू लागल्या, देवा पागल झालोत रे आम्ही, पण तुझ्यासाठी झालोत, संसारासाठी नाही झालो. देवासाठी पागल व्हावं माणसाने. जगासाठी पागल होऊन काही उपयोग नाही, काही भेटणार नाही. पागल व्हायचं तर देवासाठी झालं पाहिजे. गोपालजी महाराजांनी सांगितलं की राजस्थान मधली एक स्त्री युवती 8 दिवसापूर्वी वृंदावनामध्ये गेली आणि वृंदावनामध्ये जाऊन सज्जन हो बाके बिहारीजीची मूर्ती, लड्डू गोपालाची मूर्ती घेतली आणि त्या मूर्ती सोबत विधिवत त्या मुलीनं सज्जन हो लग्न लावलं तिने कृष्णासोबत. आजपासून माझं जीवन फक्त आणि फक्त देवासाठी. खरोखर लग्न केलं. जसं आपण आपल्या मुलीचं लग्न करतो तसं लग्न त्या मुलीनं केलं सज्जन हो तिथे. गोपिका म्हणतात, देवा अरे ज्या पतीबद्दल तू सांगतोस ना घरच्या, अरे त्या घरच्या पतीचं महत्व आमच्यासाठी संपलेलं आहे. काही महत्व राहिलं नाही त्या घरच्या हाडामासाच्या पतीचं. अरे काय खरंय देवा, आज आहे तर उद्या नाही. काय खरंय त्या पतीचं? देवा आता हाडामासाच्या पतीचं महत्व आम्हाला नाही, कारण आत्म्याचा पती तू आम्हाला भेटलास. एकदा आत्म्याचा पती भेटला की हाडामासाच्या पतीचं महत्व राहत नाही. रस्त्यानं चालता चालता 10ची नोट सापडली, हातात घेतली, बघू लागला खरी आहे का खोटी आहे. 5 पावलं पुढे गेला तर 500 रुपयाचं बंडलच सापडलं. बंडल हातात उचललं. ते बंडल उचलल्यानंतर 10 रुपयाची नोट खरी आहे का खोटी आहे हे बघत बसेल का हो? पहिलं हा विचार करेल, 500चं बंडल उचलताना मला कुणी पाहिलं तर नाही ना. मोठी वस्तू हाताशी आली की छोटी वस्तू आपोआप गळून पडत असते. लक्ष देऊन ऐका. गोपिका म्हणतात, देवा त्या घरच्या पतीचं महत्व आम्हाला राहिलं नाही. ऐक देवा, एकदा मोठी वस्तू आली हाताला, हरी आला हाता, मग कैसी भय चिंता. अरे काय राहिलं त्या संसारामध्ये? ऐक कृष्णा, एकदा मोठी वस्तू हातात आली की छोट्या वस्तूचं मोल राहत नाही. कशाप्रमाणे? एकदा आत्म्याचा पती भेटला की हाडामासाच्या पतीचं महत्व संपून गेलं. कशाप्रमाणे? कृष्णा ऐक, आता 2 जण पती पत्नी होते. दोघांचं एकमेकावर नितांत प्रेम होतं. 2 वर्षासाठी पती विदेशाला जाणार होता नोकरीसाठी. उद्या पती जाणार म्हणून त्या बायकोनं आदल्या दिवशी नवऱ्याला विनंती केली की मालक, मी एक पतिव्रता स्त्री आहे, मला कसं कळणार हो मालक, तुम्ही भोजन केलं का नाही, तुमचं स्नान झालं का नाही, तुम्ही झोपलात की नाही, कसं कळणार मला? विदेशाला तुम्ही जाणार आणि तुम्ही विदेशाला गेल्यानंतर मला कसं कळणार? आजही माझ्या भारत देशातल्या काही माता भगिनी सज्जन हो आपल्या पतीच्या अगोदर जेवण करत नाहीत, नवऱ्याच्या आधी खात नाहीत, नवरा झोपल्याशिवाय त्याची सेवा केल्याशिवाय त्या झोपत नाहीत. उठताना नवऱ्याच्या आधी उठणार, झोपताना नवऱ्याच्या नंतर झोपणार. रोज आपल्या पतीची पूजा केल्याशिवाय, पतीचं दर्शन घेतल्याशिवाय एक दिवस त्यांचा जात नाही. या महाराष्ट्रात कित्येक माझ्या माता भगिनी आहेत सज्जन हो. मालक कसं कळणार हो मला? तुमचं जेवण झालं का नाही, तुम्ही झोपलात की नाही, तुमची पूजा मी कशी करणार, तुमचं दर्शन मी कसं घेणार? अहो मी एक पतिव्रता स्त्री आहे, मला कसं कळणार हे सगळं? 2 वर्ष तुम्ही मला सोडून चाललात. मालक म्हणला, नको चिंता करू. नवरा मार्केटमध्ये गेला आणि मार्केटमध्ये जाऊन लाकडाचा पुतळा त्यानं आणला बनवून, स्वतःच्या शरीराच्या आकाराचा.
लाकडाची मूर्ती बनवून आणली शिवा महाराज, आणि ती मूर्ती बायकोच्या हातात दिली. बायकोला सांगितलं, जोपर्यंत मी परत येत नाही तोपर्यंत या मूर्तीची तुझा नवरा समजून पूजा कर. रोज पूजा केल्याशिवाय, नैवेद्य दाखवल्याशिवाय, दर्शन घेतल्याशिवाय कोणतंच काम करू नको. 2 वर्ष नित्य नेमानं त्या बायकोनं त्या मूर्तीरूपी पुतळ्याची पूजा केली, नवरा समजून. लक्ष देऊन ऐका. 2 वर्षानंतर विदेशाला धन कमवण्यासाठी गेलेला पती घरी आलाय, दारात आला. ही पत्नी सकाळची वेळ होती, सकाळी सकाळी त्या मूर्तीरूपी पुतळ्याची आपल्या पतीची पूजा करत बसली होती. 2 वर्षानं तो पती घरी दारात आलाय, घराचं दार बंद केलेलं होतं, बायको पूजा करत बसली होती. पती 2 वर्षानं दारात येऊन दरवाजा वाजवतोय, अरे मी आलोय घरात, दार उघड. पत्नी पूजा करत बसली होती नवऱ्याची, पुतळ्याची. गोपिकांनी कृष्णाला विचारलं, सांग कृष्णा, त्या बाईनं काय करावं? तुमचं काय म्हणणं आहे? त्या मूर्तीरूपी पुतळ्याची पूजा करत बसावी का दारात पती आलाय त्याला घरात घ्यावं? काय म्हणणं आहे तुमचं? बोला आजी, सांगा. मी काय म्हणलो तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. आणि हे ज्याला कळालं त्याला सगळी कथा कळाली, आणि हे ज्याला नाही कळालं त्यांनी आरती झाल्यावर सरळ पंक्तीला जायचं आणि बुंदी खायची नुसती. काय करावं सांगा. काय म्हणणं आहे सांगा, बोला, त्याच्याशिवाय नाही पुढे जात. हा, पूजा पूर्ण करून घ्यायची. ओके, तुमचं काय म्हणणं आहे पुरुष मंडळी? बाबा, पूजा करून घ्यायची का? आणि त्याला तसंच बोंबलं थिंडून द्यायचा. त्याला घरात घ्यायचं का नाही? कधी घ्यायचं मग? पूजा झाल्यावर. धन्य आहे, धन्य आहे माझ्या माता माऊल्यांनो, मन लावून कथा ऐकली तुम्ही. आढाव दादा काय करते? त्यांच्या हातात कॅमेरा आहे, त्यांचं कुठं लक्ष आहे कथा ऐकण्यावर? काय करायचं सांगा बरं तुम्ही. त्यांच्या कानात हेडफोन, त्यांनी ऐकलंच का नाही काय माहिती. पूजा करायची. ओके, आधी पूजा करायची, नंतर घरात घ्यायचा. आलेल्या ऐका ऐका, टाळे वाजवा एकदा आढाव दादांसाठी तुम्ही सगळ्यांनी. उत्तर त्यांनी बरोबर दिलंय. ते म्हणतात आलेल्या पतीची पूजा करायची. पुतळ्याची, पुतळ्याचं काय करायचं? पुतळा घ्यायचा आणि फेकून द्यायचा. काम संपलं त्याचं. पुतळ्याचं काम संपलं, मूर्तीचं काम संपलं. मूर्ती कुठपर्यंत होती? खरा पती घरी नव्हता म्हणून पुतळ्याची मूर्तीची पूजा होती. आता खरा आलाय दारात, दार वाजवतोय, बाई मी आलोय, मला घरात घे. त्या बाईनं पुतळा घ्यावा, बाजूला टाकावं, पळत जावं, ताट हातात घ्यावं, दार उघडावं, आरती ओवाळावी, चौरंगावर उभा करावं, त्याचे पाय धुवावेत आणि त्याची पूजा करून त्याचं दर्शन घ्यावं. बरोबर आहे ना? आता पटलं सगळ्याला? मूर्तीचं काम संपलं. लय गोड आहे हो, लय गोड आहे, पण लक्ष देऊन ऐकावं लागत आहे, नाही तर मग नळी फुंकिली सोनारे. कथा ही हृदयापर्यंत पोहोचली पाहिजे, भाव पोहोचले पाहिजे. पुतळ्याचं काम संपलं, खरा पती आला, पुतळ्याचं मूर्तीचं काम संपलं. गोपिका म्हणतात, देवा आमच्या घरचे जे पती आहेत ना, ज्यांच्याबद्दल तू सांगितलंस आम्हाला, ते घरचे पती म्हणजे त्या पुतळ्यासारखे आहेत. हे उदाहरण तुम्हाला याच्यासाठी सांगितलं मी. गोपिका म्हणतात आमचे घरचे पती सगळे हाडामासाचे पुतळ्यासारखे आहेत. अरे माणसाचं शरीर म्हणजे लाकडाचा पुतळाच हो. आज येईल उद्या नाही, गॅरंटी नाही त्याची. पण देवा आत्म्याचा पती तू आहेस, आत्मा कधी नष्ट होत नाही. नैनम छिंदती शस्त्रानी नैनम दहती पावक. वाऱ्यानं तो सुकत नाही, पाण्यानं तो भिजत नाही, अग्नीने तो जाळल्या जाऊ शकत नाही तो आत्मा. आणि तसा पती तू आम्हाला भेटलास, आता तुला सोडून आम्ही जात नाही कुठंच.
जर तू नाही घेतलं घरात आम्हाला देवा, तू जर आमचा स्वीकार नाही केला तर आम्ही बळजबरीनं तुझ्या घरात घुसणार आहे. तुमच्याकडे एक शिवी देतात का महिला मंडळी? घर निघी. हसल्या म्हणजे आहे तुमच्याकडे शिवी. ती ज्या अर्थी तुम्ही हसला त्या अर्थी शिवी तुम्ही भांडण लागल्यावर एकमेकींना देता. घर निघी हा आज शब्द नाही, तो शिवी नाही. ती शब्द तो शिवी नाही, पण तुम्ही देता तो शब्द असा आहे घर रिघी. काय शब्द आहे? काही काही शब्द आपल्यालाच माहित नसतात, पण आपलं उगा आपण म्हणत असतो. शब्द आहे घर रिघी, घर निघी नाही. घर रिघी या शब्दाचा अर्थ आहे समोरच्या व्यक्तीची इच्छा नसताना त्याच्या घरात बळजबरीनं घुसणं, त्याचं नाव घर रिघी जाणं. त्या गवळणी कृष्णाला म्हणतात, देवा आदिल्या भ्राता रे का मनो हे पुरा, मनोनी व्यभिचारा ते कधी ये, घर रिघी झाले पटरानी बळे, घर रिघी झाले पटरानी बळे. घर रिघी झाले, काय झाली? पट्टराणी. बघा ना, पट्टराणी म्हणजे काय माहिती का? सगळ्या राण्यापेक्षा मुख्य राणी, तिचं नाव पट्टराणी. त्या गोपिका म्हणतात बळच घरात घुसलोत आणि पट्टराणी झाली. संतांचे भाव आहेत बघा, ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी करून संत स्वतःला गोपी म्हणतात, गोपिका. कारण या जगामध्ये सगळ्या पुरुष कुणीच नाही. या जगात एकच पुरुष आहे, तो म्हणजे परमात्मा. बाकी सगळ्या स्त्रियाच आहेत. ज्ञानोबारायांनी स्वतःला गोपिका म्हणावं, तुकोबारायांनी स्वतःला गोपिका म्हणावं. गोरोबा काकांनी हातात मंजिरा घेऊन नृत्य केलं, गोपी भावामध्ये केलं सज्जन हो. आणि ऐका ना, गोपिका बनल्याशिवाय परमात्मा दर्शन देत नाही, रास लीला करत नाही. माझ्या भगवंतांनी त्या गोपिकांचा भाव जाणला. शरद पौर्णिमेच्या रात्री त्या गोपिका सोबत रास लीला केली आणि कृष्ण परमात्म्यानं नृत्य केलं त्यांच्या सोबत. कशी रास लीला केली? जरा 2 मिनिटं उठून उभा राहा, मग सांगतो तुम्हाला. काही जण नुसतं खांब्यासारखे उभा राहिले. वरती टाळी वाजली पाहिजे, डावा पाय उजवीकडे, उजवा पाय डावीकडे. त्याला म्हणायचं पावली खेळणं. रास लीला, आनंद आला पाहिजे. एक साथ यमुना किनारे महारास रचो है, रस रचो है, रस रचो है, अरे यमुना किनारे महारास रचो है, रास रचो है, रस रचो है, यमुना किनारे महारास रचो है। जय हो, क्या बात है।
गोपेश्वर कहलाए। गोपी बनकर शंकर आए, गोपेश्वर कहलाए। गोपी बनकर शंकर आए, गोपेश्वर कहलाए। गोपी बनकर शंकर आए, गोपेश्वर कहलाए। डम 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 रोबाज कान्हा की मुरली पर, डम 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 रोबाज कान्हा की मुरली पर, नित नव नाचे रे। श्याम संग राधा नाचे रे, श्याम संग राधा नाचे रे, श्याम संग राधा नाचे रे। गोकुल में देखो वृंदावन में देखो रे, गोकुल में देखो वृंदावन में देखो रे, मुरली बाजे रे, श्याम संग राधा नाचे रे, श्याम संग राधा नाचे रे। एक बार फिर ताली की सेवा करते हुए बोलो राम भगवान की। महाराज जी, दोघं जण इकडे आहे, दोघं जण. तुम्ही दोघं जण इकडे आहे, दोघं जण. हे इकडे या. उभा राहा, उभा राहा. हे हो. बारीक बारीक नाक फुगडी खेळायची का मस्त?
नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपीजन मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये कृष्ण परमात्म्यांनी गोपिकांच्या समवेत रास लीला केली. ऐका, लक्ष द्या, बोलू नका. आणि त्यानंतर रास लीला केल्यानंतर नारदजी कंसाकडे जातात. कंसाला नारदानं सावध केलं, कंसा, अरे तुझा शत्रू गोकुळामध्ये वाढतो आहे, काहीतरी छल कपट करून त्याला बोलून आण आणि त्याला संपवून टाक. इकडे नारदजी कृष्ण परमात्म्याकडे आले, देवा, ज्या कामासाठी तुम्ही आलेला आहात, कंसाचा उद्धार करा. कृष्ण परमात्म्याला इकडे नारदानं सावध केलं. कंसाने कृष्णाला मारण्यासाठी म्हणून अक्रूराला पाठवलं. अक्रूर रथ घेऊन आला. अत्यंत गोड प्रसंग आहे. अक्रूरानं तो रथ आणला, कृष्ण परमात्म्याला रथामध्ये बसवलं आणि कृष्णाला घेऊन अक्रूर निघाला. ज्या वेळेला कृष्ण परमात्मा सज्जन हो गोकुळ सोडू लागला, वृंदावन, त्यावेळेला अत्यंत दयनीय अवस्था, करुण अवस्था त्या गोकुळामध्ये झाली. यशोदा मैयाच्या दर्शनाला कृष्ण परमात्मा गेला. यशोदा मैयाला कृष्णानं सांगितलं, अरे मा, 4 दिवस झाल्यानंतर पुन्हा परत येईल. गोपिकांना मात्र जणू त्या कृष्णाच्या जाण्याची चाहूल लागली होती. नंदबाबाच्या अंगणामध्ये रथ दिसल्याबरोबर सगळ्या गोपिका आल्या. या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी, या नंदाचे अंगणी मिळाल्या गवळणी. बोले नंदाची पटराणी, सदगदित ओनी, मथुरेसी चक्रपाणी, जातो गे साजनी. ज्या वेळेला कृष्ण निघाला हे गोपिकांना कळालं, सज्जन हो, कृष्णाच्या रथाच्या समोर सगळ्या गोपिका आडव्या झोपलेल्या आहेत. जणू त्या गोपिका कृष्णाला म्हणतात, हे गोविंद, अगर चंदन की चिता बनाकर अपने हाथ जला जाना, मत जा जोगी, मत जाना, मत जाना. नको नेऊ भगवान, अक्रूरा नको नेऊ भगवान. वृंदावनीच्या सकळ जनासी देवडे जीवदान.
हे कृष्णा अक्रूरा, अरे आमच्या कृष्णाला नेऊ नको रे दादा, नको नेऊ. जर कृष्ण या वृंदावनातून निघून गेला तर गायी वासर आपला प्राण त्यागतील रे. अरे अक्रूरा, गाई वासरे हंबरडा फोडीती, हरणी देनु नको नेऊ भगवान अक्रूरा, नको नेऊ भगवान. कृष्ण परमात्मा सगळ्या गोपिकांना नंद बाबाला सांगून गेला सज्जन हो. आणि गेल्यानंतर ऐका, माझा कृष्ण परमात्मा मथुरेत पोहोचला. कंसानं त्याला मारण्यासाठी अनेक योद्ध्यांना पाठवलं, मुष्टी युद्ध केलं. सगळ्या योद्ध्यांना चारूर मुष्टिक आदी करून सगळ्या राक्षसांना कृष्ण परमात्म्याने सद्गती दिली. कंसाचं आणि कृष्णाचं अंतिम युद्ध सुरू झालं. कंसाला सुद्धा कृष्ण परमात्म्याने पटकनी दिली सज्जन हो. ज्या शुकदेव भगवान म्हणतात, राजन, ज्या परमात्म्याच्या नुसत्या भृगुटी विलासामध्ये जगाचा जन्म होतो आणि जगाचा नाश होतो, त्या परमात्म्याला कंसाला मारायला किती वेळ लागेल? एका क्षणात कंसाला पटखणी दिली. छातीवर कृष्ण कंसाच्या बसला. एक बुक्कीचा मार त्याच्या छातीत मारला. रक्ताची गुळणी तोंडातून बाहेर आली. कंसाने प्राण त्याग केला. त्याची प्राण ज्योत कृष्ण परमात्म्याच्या स्वरूपामध्ये विलीन झाली. कृष्ण परमात्मा कंसाला म्हणतोय, मामा फार भाग्यवान आहात मामा तुम्ही. जन्म जन्म मुनी जतन कराही, अंतराम कही आवत नाही. मामा, अरे जन्मच्या जन्म मुनी लोक, साधू लोक, तपस्वी हाडाची काढ रक्ताचं पाणी करतात आणि माझं ध्यान करतात. ज्यांच्या स्वप्नातही मी जात नाही ना. मामा फार भाग्यवान आहेस. अंतकाळाच्या वेळेला मी तुझ्या समोर आहे. अरे भक्ताला दुसरं काय पाहिजे? इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो. श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो. मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले, गोविंद जल्दी आना, नहीं शाम भूल जाना. राधे
साथिला ना जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। मामा तुम्ही फार भाग्यवान आहात मामा. अंतकाळाच्या वेळेला जगाचा बाप तुमच्या समोर उभा आहे. कृष्ण परमात्म्याच्या स्वरूपात कंसाची प्राणज्योत विलीन झाली. त्यानंतर कंसाला सद्गती दिली आणि सज्जन हो माझा कृष्ण परमात्मा त्यानंतर त्या बंदीशाळेमध्ये गेला. ज्या बंदीशाळेमध्ये कंसानं कृष्णाच्या माय बापाला बंदिस्त करून ठेवलं होतं, वसुदेव आणि देवकी मातेला. ज्या वेळेला कृष्ण परमात्मा गेला त्यावेळेला पायात बेड्या हातात बेड्या आहेत माय बापाच्या. शुकदेव भगवान म्हणतात, राजन ज्या परमात्म्याचं नाव घेतल्यानंतर भवबंधाच्या सगळ्या बेड्या हातात पायातून गळून जातात, पण तो परमात्मा आज आपल्या डोळ्यानं आपल्या माय बापाच्या पायात बेड्या पाहतोय. स्वतः कृष्ण परमात्मा गेला, ये देवकी मातेनं पाहिलं. 11 वर्ष 53 दिवस झालेत कृष्णाला. आज 11 वर्ष 53 दिवसाने कृष्णाची भेट होती. देवकी एक अशी अभागन आई आहे सज्जन हो, जिने बाळाला जन्म तर दिला पण आपल्या आयुष्यात एकदा सुद्धा त्या बाळाला स्तनपान करण्याचा अधिकार तिला नाही मिळाला. देवकी माता सज्जन हो, कृष्णाला पाहिलं देवकीने. 11 वर्ष 53 दिवसानंतर जसं पाहिलं, दारात उभा राहिला कृष्ण परमात्मा आणि पाहता क्षणी सज्जन हो डोळ्यातून आसवांच्या धारा वाहतात मा देवकीच्या. कडकडून मिठी मारली कृष्ण परमात्म्याला. लाला अरे कृष्णा, माहिती होतं मला की माझा कृष्ण आज नाही उद्या कधी ना कधी तरी आम्हाला या बंधनातून मुक्त करेल आणि माझ्या कृष्णाची एक दिवस तरी माझी भेट होईल या आशेवर आजपर्यंत प्राण टिकून ठेवला होता. आपल्या माय बापाला बंधनातून कृष्णानं मुक्त केलं. वसुदेवाने कृष्णाला संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये विद्येच्या अभ्यासासाठी पाठवलं. तिकडे सुदामाची भेट झाली, मैत्री झाली. परत कृष्णाला मथुरेमध्ये राज्य करू लागला. कंसाची पत्न्या 2 पत्न्या होत्या कंसाला, अस्ती आणि प्राप्ती. आपल्या पतीला कृष्णाने मारलं म्हणून कृष्णाच्या विरोधात त्या पत्न्यांनी त्यांच्या भावाला भडकावून दिलं. त्यांच्या भावाचं नाव होतं जरासंध. त्या जरासंधाला कृष्णानं 17 वेळेस पराभूत केलं. 18व्या वेळेला त्या जरासंधाने 11,000 ब्राह्मणांना माझा विजय व्हावा म्हणून यज्ञ करायला लावला. जर या वेळेला माझा विजय नाही झाला आणि परत आलो तर सगळ्या 11,000 ब्राह्मणाची मुंडके धडा वेगळे करेल. ब्राह्मणांनी धावा केला, देवा आमच्या प्राणासाठी एवढा वेळ तू हार मानून घे. 18व्या वेळेला कृष्ण परमात्मा युद्धातून पळून गेला. जरासंधाच्या युद्धातून कृष्ण पळून गेला. जरासंधांनी सेना मागे लावली. डोंगरावर कृष्ण चढला बळीराम दादा सोबत. त्यानं डोंगराला वेढा टाकला, आग लावली डोंगराला. कृष्णानं तिथून उडी मारली त्या डोंगरावरून आणि समोर सज्जन हो समुद्राच्या काठावर कृष्ण निघून गेला. एका रात्रीमध्ये विश्वकर्माला बोलवलं बावस्कर बाबा आणि एका रात्रीत विश्वकर्माच्या हातून द्वारकेची निर्मिती कृष्णानं केली आणि रातोरात सगळेच्या सगळे मथुरेतले यादव आपले नातेवाईक सगळे मथुरेमध्ये शिफ्ट केले आणि कृष्ण द्वारकेचा राजा झाला. गड्यानो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला. कृष्ण राजा झाला मथुरेचा. कालांतराने
रेवत नावाचा राजा आहे. त्या रेवत राजाच्या रेवती नावाच्या मुलीशी बळीराम दादाचं लग्न झालं. कृष्ण विचारू लागला, दादा तुझं झालंय पण माझं कधी रे होणार? कृष्ण म्हणला, बळीराम दादा म्हणले, लाला नको चिंता करू, तुला सुद्धा एक चांगली मुलगी आपण शोधू. सज्जना हो, ज्या ठिकाणावरून आदरणीय बावस्कर बाबा या ठिकाणी आलेत तो भाग आहे विदर्भाचा. ते विदर्भ म्हणजे कृष्ण परमात्म्याची सासरवाडी. कृष्ण कुठला आहे? द्वारकेचा, गुजरातचा. सासरवाडी केली महाराष्ट्राची, विदर्भ. विदर्भामध्ये अमरावतीच्या जवळ कौंडिन्यपूर नावाचं गाव आहे. त्या कौंडिन्यपुराचा राजा भीष्मक आहे. त्याची एक सुंदर मुलगी आहे जिचं नाव आहे रुक्मिणी. त्याला 5 मुलं आहेत, 4 मुलं, 5वी मुलगी रुक्मिणी. मोठा मुलगा रुक्मी, रुक्मकेतू, रुक्मबाहू आणि रुक्मांगद. 4 मुलं आणि रुक्मिणी मुलगी आहे. त्या रुक्मी नावाचा तिचा मोठा भाऊ, त्याची इच्छा होती की रुक्मिणीचं लग्न शिशुपाळाशी लागावं. सगाई झाली पण रुक्मिणीची मात्र इच्छा नव्हती. रुक्मिणीनं ऐकलं होतं देवाचं रूप. सज्जन हो, तिनं पाहिलं नव्हतं देवाला. आणि न पाहता जिस रुक्मिणी ने उस परमात्मा को देखा नहीं था और दिल दे बैठी थी, उसको देखा नहीं था और दिल दे बैठी थी. कित्येक तुम्ही आम्ही सगळे पागल असेच आहोत, ज्यानं त्या परमात्म्याला पाहिलं तर नाही, परंतु त्याच्या चरणावर आपलं जीवन आपण समर्पित केलंय. कशाने? फक्त ऐकलं. रुक्मिणीने सुद्धा ऐकलं होतं की तो परमात्मा किती सुंदर आहे. रुक्मिणीने उद्या लग्न आहे म्हणून आजच्या दिवशी 7 श्लोक लिहिले, एक पत्र लिहिलं आणि कृष्णाला पाठवलं. देवा की मी ऐकलंय, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतां ते निर्विश कर्ण विवरैर हरतोंगतापम रूपम दृशा दृश्यमतामखिलार्थ लाभम त्वय्यच्युता चित्रम पत्रवपम मे. देवा मी तुला पाहिलं नाही, मी ऐकलंय तू किती सुंदर आहेस. तुझ्या सौंदर्याबद्दल खूप काही ऐकलंय, म्हणून मी माझं जीवन तुझ्या चरणावर समर्पित केलं. देवा माझा भाऊ शिशुपाळासोबत लग्न लावतोय बळजबरीने, उद्या तू येन, कोण्याही परिस्थितीत मला इथून घेऊन जा. विनंती केली रुक्मिणीने. सज्जन हो, कशी केली? बिनती सुनिये नाथ हमारी, बिनती सुनिए नाथ हमारी, बिनती सुनिए नाथ हमारी बिनती, सुनिए नाथ हमारी बिनती सुनिए नाथ हमारी, बिनती सुनिए नाथ हमारी. हृदयेश्वर हरि हृदय बिहारी, हृदयेश्वर हरि हृदय बिहारी, हृदयेश्वर हरि हृदय बिहारी, हृदयेश्वर हरि हृदय बिहारी. मार मुकुट पीतांबर धारी, बिनती सुनिए नाथ हमारी, बिनती सुनिए नाथ हमारी बिनती सुनिए नाथ हमारी.
रुक्मिणीला रथामध्ये घालून पळून घेऊन जाऊ लागला. तेवढ्यात तिचा भाऊ आडवा आला. तिच्या भावाला कृष्ण परमात्म्याने युद्धामध्ये पराभूत केलं. आणि त्यानंतर सज्जन कौंडिन्यपुराच्या राजाला कळालं आणि तदनंतर कृष्णाचा प्रताप कळाला आणि कृष्ण रुक्मिणीचा स्वयंवर सोहळा अगदी आनंदामध्ये संपन्न झाला. तोच सोहळा आज आपल्या या तेर नगरीमध्ये संपन्न होतोय. रुक्मिणी आणि कृष्ण परमात्म्याचं स्वागत मोठ्या प्रेमानं सगळ्यांनी करायचंय. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा हॅलो हॅलो शरणागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा स्वागतम कृष्णा शरणागतम कृष्णा मैंने बांध लिया 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 प्रेम वाला कंगना मैंने बांध लिया प्रेम वाला कंगना आओ आओ हरि आओ मोरे अंगना आओ आओ हरि आज मोरे अंगना आओ आओ हरि दुल्हा खुदा के साथ करने की सेवा करते आओ हैं हरि आज मोरे अंगना आओ बांध लिया मैंने बांध लिया मैंने बांध लिया मैंने बांध लिया मैंने बांध लिया प्रेम वाला कंगना मैंने बांध लिया प्रेम वाला कंगना आओ आओ हरि आओ मोरे अंगना ओ आओ आओ हरि आज मोरे अंगना आओ आओ हरि आज मोरे अंगना बोलिए रुक्मणी मंगल भगवान की श्री राधे बोलिए कृष्ण कन्हैया लाल की जय. राधा रुक्मिणी आणि कृष्ण परमात्म्याची अत्यंत सुमधुर सुंदर जोडी या ठिकाणी विराजमान आहे. अद्भुत असं रूप कृष्ण परमात्म्याचं आणि रुक्मिणी मातेचं या तेर नगरीमध्ये गोरोबा काकांच्या वास्तव्याने पुनीत आणि पावन झालेल्या या पुण्य पावन भूमी वैराग्य महामेरू वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित रघुनंदन महाराज पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली हा रुक्मिणी मंगल विवाह सोहळा आनंदमय वातावरणामध्ये इथे संपन्न होतोय. कृष्णानं रुक्मिणीला पळून आणलं म्हणून का बेवारच सोडलं का तुम्ही? मामा लोक आहे का नाही कोणी गावात? मामा का सगळे शकुनी मामाच आहेत? इथं समोर ठेवा. या मामा लोक या, डोक्यात टोपी घालून. सगळे बोडकेच आहेत.
या डोक्यात टोपी घालून या. अंतरपाठ धरा. लग्न झाले का नाही तुमचे कोणाचे? काय कमाल झाली हो. वा वा वा. राधा आणि कृष्ण भगवान दोघं फार खुश दिसत आहेत. हा, हार द्या ना हातामध्ये, नारळ द्या. ऐसे आनंद नहीं आएगा. एक बार दोनों हाथ उठाएंगे ताली से बकरे भाव से. उठाइए दोनों हाथ. टाळी वाजवायचे सर्वांनी एक साथ. और क्या कहना है? मस्ती के बनके मस्ताने हो गए. मस्ती में बनके मस्ताने हो गए. मस्ती में बनके मस्ताने हो गए. मस्ती में बनके मस्ताने हो गए. शाम तेरे नाम के दीवाने हो गए. ओ शाम तेरे नाम के दीवाने हो गए. ओ शाम तेरे नाम के दीवाने हो गए. शाम तेरे नाम के दीवाने हो गए. बंसी के धुन के मस्ताने हो गए. बंसी के धुन के मस्ताने हो गए. शाम तेरे नाम के दीवाने हो गए. शाम तेरे नाम के दीवाने हो गए. हो, करायची का सुरुवात? हा, लय बघायला ते टुळू टुळू एकमेकाकडे. शुभ मंगल सावधान सावधान. शुभ मंगल सावधान. मंगल सावधान सावधान. शुभ मंगल स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं. सदा मंगल सावधान. शुभ मंगल सावधान सावधान. मंगल सावधान सावधान. शुभ मंगल सावधान. जय हो. लेक चालली दूर. लेक चालली दूर लाडकी. लेक चालली दूर. गहिवरला मुकाहून टाका. भरून येतो लेक चालली दूर लाडकी. लेक चालली दूर.
चालली दूर सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सोडून या माहेराला लेक निघाली सासरला सोडून या माहेराला लेक निघाली सासरला सासूला समज तू आपली माता सासऱ्याला समज तू आपुला पिता सासूला समज तू आपली माता सासऱ्याला समज तू आपुला पिता दोघांची सेवा करण्याला लेक निघाली सासरला सोडून या सासरला लेक निघाली सासरला आईची माया सासूकडून घेल्या पितेची माया सासऱ्याकडून घेल्या दोघांची सेवा करण्याला लेक निघाली सासरला सोडून या माहेराला निघाली सासरला हे नंदेला समज तू आपली बहीण हिराला समज तू आपुला बंधू दोघांची सेवा करण्याला लेक निघाली सासरला सोडून या माहेराला लेक निघाली सासरला हे राख माहेराची शान राख सासरेचा मान पतिव्रता धर्म तुझा कर त्याला गजपण राख माहेराची शान राख सासरेचा मान पतिव्रता धर्म तुझा कर त्याला गजपण दोघांची सेवा करण्याला लेक निघाली सासरला निघाली सासरला लेक निघाली सासर शुभ मंगल सावधान सावधान सौभाग्याची तू तर राणी सौभाग्याची तू तर राणी रुक्मिणी भाग्यवती कृष्णचंद्र हे आले मंडपी तुझ करण्या सौभाग्यवती मिलन प्रसंगी दोन कुळाचे आले आप्त बांधव हे मिलन प्रसंगी दोन जीवाचे आले आप्त बांधव हे शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल पूजन
सदा मंगल सावधान शुभ मंगल सावधान शुभ मंगल सावधान तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव देव लक्ष्मीपते देव स्मरामि। बोलिए कृष्ण कन्हैया लाल की। या तेर हो गावात